आणलं बोलू का? हॅलो नमस्ते, वेलकम टू केनबी फॅमिली. तर बघा आज आमच्या वीरूची तब्येत जी आहे ना 2-3 दिवस झाला तब्येत ठीक नव्हती आणि बघा वीरू इकडे बसलाय. वीरूचे पप्पा आणि वीरू आमचा बघा इकडे पप्पाची ताप चेक करतोय. नखरे बघा वीरूचे. काय आणलंस रे खायला? चिप्स आणलेस. वीरूने आणले चिप्स आणि पप्पाची बघा ताप चेक करतोय. पप्पाला 11 ताप आली आहे म्हणे, चेक करतोय. सो असं चालू आहे. चला आता मला भरपूर सारे कपडे धुवायचे आहेत, लग्नाला वगैरे जाऊन आलेले. सो कपडे पडले तेवढे मोठे ते आता मी पहिले जे आहेत ना मस्तपैकी मस्त शॅम्पूच्या पाण्यामध्ये साड्या ज्या आहेत त्या धुवून घेते. कारण की बऱ्याच साड्या आहेत मशीनमध्ये धुवायला येत नाहीत, कारण की वर्क वगैरे असलं ना की सो त्या हाताने धुवायला लागतात. सो चला आज ना इतका पसारा पडलेला पाहून असं वाटत होतं की कुठलं काम सुरू करू आणि कुठून सुरुवात करू. आणि फ्रीज बघू शकता, फ्रीज इतका माझा सगळा खराब झाला होता. बरेच दिवस झालं फ्रीजला सुद्धा हात लावलेला नाहीये. आणि म्हटलं चला आता भाज्या वगैरे संपत आलेल्या आहेत, थोडंसंच राहिलं होतं सामान. सो म्हटलं फ्रीज वगैरे जो आहे ना तो सुद्धा आता 1-2 दिवसात जो आहे क्लीन करून घेऊया. सो त्याचं पण मी डीप क्लीन फ्रीजचं कसं करते आणि कशा पद्धतीने सामान ठेवते सगळं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. आणि आता हा ब्लाऊज बघा, इतका छान ब्लाऊज मी शिवला होता हा. आणि ह्याला ही जी लेस लावली आहे ती 120 रुपीज पर मीटर इतकी महागडी लेस लावली होती. पण ती लेस ना एवढी महागाची आणून पण ती उचकत आहे. आणि इतकं मला वाईट वाटलं बघा कशी उचकली आहे. आणि म्हटलं जाऊ दे चला ठीक आहे, त्याला स्टिक वगैरे करायला लागेल मला ग्लूने. आणि ह्या साड्या ज्या आहेत ना ह्या साड्या आम्ही सगळ्यांनी सेम साड्या लग्नामध्ये घेतल्या होत्या आम्हाला. तर इतकी छान साडी आहे, मस्त काहीतरी वेगळा पॅटर्न आहे. आणि साईडला बघू शकता मस्त डायमंडचं जे आहे ना वर्क होतं. आणि इनसाईडला बघा छान असं एकदम लाईट असं डिजिटल प्रिंट जे असतं ना तशा टाईपमध्ये होतं. आणि इतका स्मूथ छान कपडा आहे. सॅटिन नाही म्हणता येणार, सॉरी आपलं जे शिफॉनचा कपडा येतो ना तसा आहे. एकदम स्मूथ कपडा आहे, अगदी कम्फर्टेबल आणि एकदम चिटकून बसतो. आणि घातल्यावरती इतकी साडी छान दिसते ना. तरी अजून एकदा परत घातली ना सो मी नक्की तुमच्यासोबत आहे ना मस्तपैकी शेअर करेन. अशी मस्तपैकी डायमंडचं वर्क आहे, छान आहे. अशी नाजूक साडी आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये बघा किती सुंदर असं डिझाईन दिलेलं आहे. ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत ना मला मस्तपैकी धुवून घ्यायच्या आहेत, सगळ्या धुवायच्या आहेत. ह्या हाताने धुवायला लागणार आहेत. चला आता मी ज्या आहेत ना आज टाईम आहे सो म्हटलं चला पटापट ज्या आहेत त्या साड्या धुवून घेते. ही माझी घागऱ्यावरची मस्तपैकी ओढणी, हे सगळं हातानेच धुवायला लागणार आहे आता मला, कारण की वर्क वगैरे असलं ना की हातानेच धुवावं लागतं. किती सुंदर आहे ना. ही सुद्धा साडी जी आहे ना मी मिशोवरून घेतली होती. ह्याचा जो ब्लाऊज आहे तो मी मस्तपैकी असा शिवून घेतला होता, सुंदर वाटतो. पण लेस लावतो. त्याची साडी मस्त बॉर्डर आहे, येल्लो साडी आहे प्लेन. आणि ह्या साड्या पिंकवाल्या, यांना मस्तपैकी मी अशी लेस लावून घेतली होती छान अशा पिंक कलरची आणि फुल स्लीव्हजमध्ये. तसंच ह्या सुद्धा पिंक साड्या ज्या आहेत ना एकदम प्लेन साड्या होत्या. आणि मस्तपैकी ना आम्ही त्याला डायमंड्स वर्क ब्लाऊजला छान असं करून घेणार होतो, पण सो ते खूप कॉस्टली पडत होतं. आणि आमच्या 350 रुपयाच्या फक्त ह्या ज्या होत्या ना साड्या होत्या. पण साड्या म्हणाल ना इतक्या सुंदर होत्या, एकदम शाईन जे होतं ना साडीला खूप छान होतं. तुम्हाला मी इथे बाजूलाच छान असं वेअरसुद्धा करून दाखवलेलं आहे. सो बघू शकता साडी घातल्यावरती इतका सुंदर लुक दिसतोय. तर ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत ना चला आज मला ज्या आहेत त्या सगळ्या धुवून घ्यायच्या होत्या. सगळ्यांवरती काही ना काही वर्क होतं, सो ते मला हातानेच धुवायच्या होत्या. आणि जे बाकीचे कपडे होते ते मी मशीनमध्ये आधी जे आहेत ना लावून घेतले. बेडशीट वगैरे सुद्धा धुवायचे होते. आणि बघा इकडे जेवण बनवून जेवण झालंय आणि भांडी वगैरे तशीच पडलेली आहेत. म्हटलं बाकीचं पहिले हे कपडे वगैरे धुवून वाळत घालते म्हणजे दिवसभर वाळतील. आणि
ह्या सगळ्या बांगड्या ज्या मी आत्ता लग्नासाठी रिसेंटली काढल्या होत्या बॉक्समधून आणि सगळ्या ज्या आहेत ना व्यवस्थित लावून घेतल्या. म्हटलं आज हे जे छोटी मोठी कामं सगळी माझी पेंडिंग होती ना ती मला सुट्टीच्या दिवशी करायची होती. तर ह्या ज्या बांगड्या आहेत ना त्या मी मार्केटमधून काही याच्यातल्या नवीन बांगड्या सुद्धा विकत घेतल्या होत्या. काही आधीच्या बांगड्या आहेत. सो मी ह्या वेळेस लग्नासाठी इतका काही खर्च केला नव्हता. आणि बघा सगळ्या साड्या ज्या आहेत ना माझ्या छान अशा धुवून झालेल्या आहेत, मस्त वाळत घातलेल्या आहेत. तोपर्यंत म्हटलं मला बाकीची अजून भरपूर कामं आवरायची होती ती पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण आधीचे कपडे जे होते ना ते सुद्धा असे डिगवर पडले होते, ते सुद्धा मला घड्या घालून घ्यायच्या होत्या. तर कपडे वाळत होते तोपर्यंत म्हटलं कपड्या घड्या घालून घ्याव्यात, कारण की अजून एक एक पेंडिंगची कामं आहेत ती सगळी मला आजच्या दिवसात पूर्ण करून घ्यायची होती. तर म्हटलं चला पटापट जे आहे ना कपड्यांच्या घड्या सुद्धा घालून होतील आणि विरूचं सुद्धा मध्ये मध्ये लुडबुड करणं चालू होतं. सो त्याच्यासोबत सुद्धा टाइम स्पेंड करत होते. बघा आमचं तर आम्ही बलून फुगवतोय आणि आम्ही आता लाह्या खायला घेतल्यात. आम्हाला अजूनही काही खाण्याची इच्छा होत नाहीये, आमची तब्येत बरी नाहीये. तर बघा माझा लाडू. तर असं काही आमचं चालू आहे. आणि बघा हे बघा विरूचं इकडे मस्तपैकी बलून फुगवणं चालू आहे, मस्त खेळतोय आज. अजून त्याच्या पायाला एक फोडी आली आहे, ती सुद्धा कमी झाली नाहीये, आता ती कमी व्हायची वेट करतेय मी. अरे बापरे एवढा मोठा बलून फुगवला तुम्ही. बघा आम्ही एवढा मोठा बलून फुगवलाय. अरे बापरे तर आज आहे मला सुट्टी. म्हटलं आज सुट्टी आहे तर काहीतरी काम करून घ्यावं. आणि बऱ्याच दिवसापासून ना माझं कपाट जे आहे पूर्ण अस्ताव्यस्त पडलेलं आहे. बघू शकता इतका पसारा झालेला आहे कपाटामध्ये ना. म्हटलं आज जे आहे ना फायनली कपाट जे आहे पूर्ण आवरूनच घेते. हे बघा सगळे कपडे पूर्ण असे इकडे तिकडे असेच फेकून दिलेले आहेत सगळे. मी जसं वेळ भेटेल तसं म्हटलं करून घेईन व्यवस्थित आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. सो आज मस्तपैकी माझं कपाट जे आहे ना पूर्णपणे आवरून घेते. सो चला पटापट माझं कपाट मी पहिले आवरते. इतका पसारा झालाय आणि आता लग्न वगैरे होतं, साड्या वगैरे काढलेल्या सगळ्या अशाच पडून आहेत. 2 महिने झालं कंटिन्युअसली माझं चालू होतं की नाही आज नाही उद्या आवरू परवा आवरू असं करून माझं कपाट जे आहे ना इतकं अस्ताव्यस्त झालं होतं. जेव्हा केव्हा ज्या साड्या लागतील कपडे लागतील ते काढ घाल ठेव. काय ना मैंने मम्मा प्लीज देना. काय बघायचं देना माते दुश्मन लेथ वाले ना. दुश्मन खेळ खेळ लेथ वाले ते लोक दुश्मन जातील नाही तर दुश्मन दुसरे जातील दुश्मन यार. नाव देते असं घ्यायला मी. धुवायचे लवकर लवकर लवकर. नाही तुम्ही नाही दे, नाही तुम्ही आधी लाईट चालू कर. तिथली लाईट चालू कर नाही जात. लाईट चालू कर हात पण. तर बघा पूर्ण कपाट जे आहे ना व्यवस्थित सगळं लावून घेतलं मी. आणि ज्या एक्स्ट्राच्या वस्तू होत्या किंवा घागरा वगैरे जो आता लागणार नाहीये मला सो तो बेडमध्ये मी ठेवून दिला. बऱ्याच साऱ्या वस्तू ज्या आहेत ना बेडमध्ये भरलेल्या आहेत. पूर्ण बेड जो आहे ना गच्च भरलेला आहे, सामान ठेवायला अजिबात जागा राहिली नाही. आणि आम्ही संध्याकाळी त्यानंतर निघालो पिक्चरसाठी. राजाशिवाजी आम्हाला पिक्चर पाहायचा होता. सो आम्ही निघालो होतो. आणि बघा विरूचं जे आहे ना मॉलला गेल्यावरती हे असं खेळणं चालू असतं आणि तो मस्त एन्जॉय करत असतो. आणि चला आता पिक्चरचा टायमिंग झाला होता सो आम्ही लगेच जे आहे ना मस्त मूवी जो आहे याचा पाहून घेणार आहोत. बरेच दिवस झालं माझं चालू होतं की जाऊया जाऊया आणि शेवटी आज जो आहे ना तो योग निघालेला आहे आणि आम्ही आलो आहोत मूवी पाहायला. आणि येताना बघा आम्ही मँगो घेऊन आलो होतो आणि रात्री इतका उशीर झाला होता सो आम्ही बाहेरच पार्सल जे आहे ते घेतलं आणि मग घरी येऊन खाल्लं. सो
येताना मँगो वगैरे घेतले होते आणि सेकंड डेला जे आहे ना ते मी तुमच्यासोबत आता सेकंड डेचा दिवस जो आहे तो शेअर करते. सजना है मुझे सजना के लिए ओ हो. तर मैत्रिणींना बांगड्या म्हटलं की सगळ्यांचा आवडीचा विषय आणि त्यामध्ये बांगड्यांसाठी ऑर्गनायझर नाही असं होणारच नाही. आणि तुमच्यासाठी मी भरपूर छान असे ऑर्गनायझर्स म्हणा किंवा होम डेकोर प्रोडक्ट्स म्हणा छान असे शेअर करणार आहे. तर बघा आजचा व्हिडिओ स्पेशल असा होणार आहे आणि मस्तपैकी तुम्हाला एक 100 रुपयाच्या आतपासून ते तुम्हाला 300-400 रुपये 500 रुपयापर्यंत छान असे मी होम डेकोर प्रोडक्ट्स सोबतच छान छान असे ऑर्गनायझर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. होममेड प्रोडक्ट आहे. इतकं सुंदर बनवलेलं आहे. वन साईडला छान असं त्याच्यावरती प्रिंट दिलेलं आहे आणि वन साईडला जे आहे ना प्लेन आहे आणि खाली त्याला हँगिंगला छान अशी घंटी आणि कलरफुल मनी दिलेले आहेत जे इतके सुंदर दिसतात. ते सुद्धा वुडनचे आहेत. तर बघा इतक्या छान असे आहेत. हे मला आय थिंक 6 ते 7 काहीतरी पीस आहेत ते त्याच्यामध्ये रिसीव्ह झालेलं आहे. खूप सुंदर आहे. प्राइसच्या मानाने हे जे आहेत ना बर्ड्स इतके सुंदर आहेत. क्वालिटी खरंच खूप छान आहे. बाल्कनी तुमच्याकडे छान अशी मोठी असेल ना तर त्याला छान अशा साईडनी डेकोर करण्यासाठी अशा पद्धतीने खरंच खूप सुंदर दिसणार आहेत. सो तुम्ही नक्कीच जे आहेत ना हे बाय करू शकता आणि मला ह्याची क्वालिटी टाईट करून घ्यायचं आहे आणि इतका सुंदर लुक दिसणार आहे ना. खरंच हा मला काहीतरी 370-80 समथिंग काहीतरी आहे. मला एक्झॅक्ट प्राइस आठवत नाहीये पण मी वरती तुम्हाला टॅग करून देते. सो बघा इतका छान आहे. मला तर हा खूप आवडला आणि बघा किती सुंदर दिसतो ना एखादा घराचा कोपरा वगैरे. आता माझ्याकडे फ्लॉवर पॉट मोठा नव्हता सो मी छोटा ठेवलेला आहे पण एखादा मोठा ठेवला कॉर्नरला खूप सुंदर दिसणार आहे. त्यानंतर जे आहेत ना छान असे लावू शकता. इतके छान हे मस्तपैकी फोटो प्रिंट आहेत. इतके मस्त आहेत आणि क्वालिटी म्हणाल ना खूप छान आहे. आणि त्याच्यावरचं जे फ्लावरचं 3D प्रिंट होतं पॉट वगैरे ठेवून तुमच्या घराचा कॉर्नर अजून सुंदर बनवू शकता. सोबतच अजून एक ऑर्गनायझर घेऊन आलेले आहे ते म्हणजे आपले क्लेचरी नेहमी इकडे तिकडे पडतात तर त्यांना छान असा व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी हे तुम्ही ऑर्गनायझर नक्कीच यूज करू शकता. दिसायला सुद्धा सुंदर आहे आणि तुमच्या वॉर्डरोबमध्ये वगैरे साईडला कपाटामध्ये कुठेही तुम्ही छान असं ह्याला हँग करून ठेवू शकता. सोबतच बघा किती सुंदर आहे आणि आपले क्लेचर सुद्धा हरवणार नाहीत. त्यानंतर हे अँटिक वॉल हँगिंग आहेत. इतके सुंदर आहेत बघू शकता. हे वॉलवरती लावले तर बघता क्षणी कोणाची नजर पडली तर म्हणतील वाव किती सुंदर आहेत असे आहेत. पूर्ण हे मेटलमध्ये आहेत आणि ह्याच्यावरती छान अशी पेंटिंग केलेली आहे. इतकी सुंदर आहे. मला तर स्पेशली हे खूप आवडले. प्राइसच्या मानाने खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत की इव्हन कलर कॉम्बिनेशन सुद्धा वेगवेगळे अवेलेबल आहेत. तुम्ही नक्की चेकआउट करू शकता आणि मला स्पेशली खूप आवडले. सो असे होते आजचे हे होम डेकोर प्रोडक्ट. तुम्हाला कोणते आवडले ह्याच्यामधले मला नक्कीच सांगा आणि हायली रिकमेंड करते हे सुद्धा मी तुम्हाला. तसंच व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवीन छान व्हिडिओज घेऊन येत जाईल. आणि त्यानंतर आम्ही बघा लग्नाला इतकी मस्ती मजा धमाल केली होती ना. त्यातला जो आहे ना आम्ही हा कोळी लुक केला होता. नवरीकडे उष्टी हळद घेऊन जाताना आम्ही छान असा कोळी लुक केला होता. इतका सुंदर दिसत होता. सो त्याचे व्हिडिओज वगैरे सुद्धा मी छान असे शेअर केलेले आहेत. सो तुम्ही नक्की चेकआउट करा इंस्टाग्रामवरती वगैरे. इंस्टाग्रामची आयडी मी शेवटला नक्कीच मेन्शन करेन. आणि हा होता आमचा छान असा लग्नाचा लुक जो मस्तपैकी सगळ्यांनी छान असा केला होता. सो माझा जो मेकअप आहे ना स्पेशली मी माझा स्वतःचा केला होता. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.